सर्कल डिगर्स क्रिकेट संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत। धन्यवाद। सहर्ष स्वागत सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं। प्रिन्स स्पोर्ट्स क्लब, समादेवी मित्रमंडळ आणि श्री कलेश्वर मित्रमंडळ नेरूळ आयोजित भव्य आंतरराज्य टेनिस क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटचा रणसंग्राम, प्रिन्स चषक म्हणून जी स्पर्धा आपण ओळखतोय, प्रिन्स स्पोर्ट्स क्लब, समादेवी मित्रमंडळ आणि कलेश्वर मित्रमंडळ नेरूळ यांच्या वतीने दरवर्षी या भव्यदिव्य अशा मैदानावर आयोजित केली जाते क्रीडा स्पर्धा। स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस। ज्या क्रीडा स्पर्धेची आतुरता गेले कित्येक दिवस क्रीडा रसिकांच्या मनात ही कर्णोकर्णी पसरली होती, अखेर कालच्या दिवशी ती संपुष्टात आली आणि आपण अनुभवला एक भव्य असा क्रीडा स्पर्धेचा रणसंग्राम। स्पर्धेचं 34वं वर्ष। सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत। कालच्या दिवसाचा या स्पर्धेचा लेखाजोखा जर आपण सांगितला तर बलाढ्य क्रिकेट संघांना पराभूत करत गोव्याचा धाड सकल हा क्रिकेट संघ उपांत्य फेरीमध्ये मजल मारण्याला पहिला क्रिकेट संघ ठरतोय। उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारा आजच्या दुसऱ्या दिवसातील महत्त्वाचा दावेदार, प्रमुख दावेदार कोण या प्रश्नाचं उत्तर देणारा सामना आपण मैदानावर घेऊन जातोय। नाणेफेक होते, नाणेफेकीचा कौल जातोय तो जय हनुमान परोळे क्रिकेट संघाच्या बाजूने आणि बलाढ्य अशा फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघाच्या सलामीवीरांना आमंत्रित करतोय फलंदाजीसाठी। स्ट्राइक एंडला खेळतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रजेश रावले, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज रंजन केणी। फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघाची सलामीची बिनीची जोडी मैदानात उतरते। गेम इज ऑन। सामना सुरू होण्याचा पंच उमेश मांजरेकर सर यांचा इशारा आमच्याकडे येतोय आणि गोलंदाजी मार्गवर पहिलं षटक घेऊन परुळे क्रिकेट संघाकडून गोलंदाज हा सज्ज। फुलटॉस चेंडू, सुरेख असा अल्टीपल्टीचा फटका, पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलं जाते ते गोलंदाजाचं प्रजेश रावले याच्या करवी आणि चौकाराने धावसंख्येची सुरुवात होते। धावफलकावर नो बॉल आणि चौकार म्हणजे 5 धावा झळकवल्या जात आहेत पहिल्या चेंडूवर। अनिकेत वांगणकर हा गोलंदाजी मार्कवर, पहिला अनिकेत हा पहिला चेंडू नो बॉल टाकतोय। अखेर अनिकेतचा चेंडू नो बॉल असल्यामुळे फ्री हिटची संधी ही फलंदाज प्रजेश रावले याला मिळते। परिणामी 5 या अतिरिक्त धावसंख्येने धावफलक हा सुरुवात होतोय फलंदाजी करणाऱ्या फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघाला। ज्या फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघाने बलाढ्य अशा ध्रुव पारसे क्रिकेट संघाला धूळ चारली आणि महत्त्वपूर्ण असा टप्पा गाठला। उंच फटका टोलवण्याचा प्रयत्न, फलंदाज परती करतोय। चेंडू हा यष्टीरक्षकाची कसप, यष्टीरक्षकाची करामत, निर्धाव चेंडू गोलंदाज परती करतोय। धावफलक हा रोखला जातोय तो 5 धावा धावफलकावर। पहिल्या सामन्यापासून या मैदानावर आपण सामने पाहतो, फलंदाजांना नंदनवन ठरणारी ही खेळपट्टी, परंतु आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये कोणाच्या बाजूने निर्णय दर्शवते येणारी वेळ, येणारा काळ हा मैदानावर सांगेल। रिव्हर्स खेळण्याचा आतेताईपणा, बऱ्याच वेळा रिव्हर्स स्वीपचे फटके हे यशस्वी ठरतायत, परंतु काहीसा जीव घेणा हा फटका फलंदाज प्रजेश रावले याला चकतोय। परिणामी लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू धावसंख्येच्या गतीला काहीसा रोधक लावतोय। धावफलक स्थिरावतोय 5 धावा धावफलकावर बिनबाद। फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघ हा नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करत असताना या उपांत्य फेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सुरेख पद्धतीचा चेंडू अलगद स्टिअर केला जातोय। चेंडू जातोय तो फक्त मिड ऑफ क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी, एकेरी धावेने स्ट्राइक रोटेट होते ती बऱ्याच कालावधीने। तब्बल 3ऱ्या चेंडूवर एकेरी धावेने धावफलक परावर्तित होतोय तो 6 धावा धावफलकावर बिनबाद। पहिलं षटक हे प्रगतीपथावर असताना स्ट्राइक एंडला येतोय तो मळगावचा सुलतान, ज्याला संबोधलं जातं रन मशीन म्हणून ज्याला ओळखलं जातं, असा रंजन केणी हा स्ट्राइक एंडला सज्ज होतोय तो फलंदाजीसाठी। पुढील चेंडू घेऊन गोलंदाज हा सज्ज होतोय। पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं प्रगतीपथावर। 6 षटकांचा निर्धारित हा महत्त्वपूर्ण असा सामना।
आखूड पद्धतीचा चेंडू फाईन लेगच्या डोक्यावर एक नेत्रदीपक असा फटका रंजन केणी याच्या पळीतनं येतोय. डीप फाईन लेग सीमारेषा सहजगत्या उल्लंघन करत नेत्रदीपक चौकाराची जोड ही मात्र चालू षटकामध्ये दुसऱ्या वेळा होते. 4 धावांनी धावफलक हा परावर्तित होतोय. धावफलक दुहेरी आकड्यात मजल मारतोय तो 10 धावा. धावफलकावर बिनबाद. फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना दहा धावा धावफलकावर असा आगेकूच धावफलक करतोय. 2 चौकार या षटकामध्ये आतापर्यंत टोलवले जात आहेत. 10 धावा बिनबाद असं समीकरण ते पहिल्या षटकामध्ये. नेत्रदीपक फटका यावेळी चेंडू हवेत न जाता जमिनीलगत जातोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये नेत्रदीपक क्षेत्ररक्षण होतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची घोडचूक त्याचा कच्चा दुवा हा हेरला जातोय. परिणामी दुसऱ्या धावेकडे पावलं वळवतोय तो रंजन. आपल्या सहकारी प्रजेश याच्या साथीनं दुसरी धाव ही लिलया पूर्ण केली जाते आणि 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 12 धावा. धावफलकावर बिनबाद. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर अनिवार्य पॉवर प्लेचा खेळ आणि पहिल्या षटकांमध्ये धावफलक 12 धावा बिनबाद. वरपीच चेंडू ऑन साइडला खणखणीचा फटका रंजन केणी याच्या फळीतनं येतोय. डीप मिड विकेट सीमारेषा सहजगत्या उल्लंघन करत पहिल्या षटकाची सांगता एका टोलेजंग षटकाराने होते. ती फलंदाज रंजन केणी याच्या फळीतनं 6 धावा आणि 6 धावेने एका मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करतोय तो धावफलक फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघाचा 18 धावा. धावफलकावर बिनबाद. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे समाप्ती अखेर. सहा षटकांचा निर्धारित सामना, त्यामुळे पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं, त्यानंतर 3ऱ्या ते 5व्या षटकात दरम्यान बॅटिंग पॉवर प्ले हे मात्र फलंदाजांना घेण्यात येईल अशी आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे 3ऱ्या आणि 5व्या षटकाच्या दरम्यान बॅटिंग पॉवर प्लेचा आगाज हा होऊ शकतो. परिणामी पहिल्या षटकामध्ये एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो फलंदाजी करणारा फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघ 18 धावा धावफलकावर, ज्या षटकामध्ये 2 चौकार एका षटकार असं महत्वपूर्ण खेळी करतोय तो फलंदाज रंजन केणी. धावफलकावर 18 धावा बिनबाद असं समीकरण. या 6 षटकांचा विचार केला या मैदानावर तब्बल 70 गाठावी हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघाचा इरादा. त्यामुळे प्रथम फलंदाजी करत एक आक्रमक इरादे स्पष्ट करतायत ती सलामीची बिनीची जोडी. 18 धावा धावफलकावर झळकवल्या जात आहेत पहिल्या षटकाच्या सांगतेखेर. उभरते असे खेळाडू हे दोन्ही संघामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे बलाढ्य अशा संघांना पराभूत करत उपांत्य फेरीमध्ये आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये मजल मारतायत ते 2 बलाढ्य क्रिकेट संघ. आता वैयक्तिक कोठ्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो बहुधा सागर. सागर हा गोलंदाज सज्ज होतोय. मागच्या सामन्यामध्ये त्याचा भेदक मारा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना रोखून धरला, परंतु यावेळी मात्र समोर आहेत ते आक्रमक शैलीचे फलंदाज प्रजेश रावले आणि रंजन केणी. नेत्रदीपक असा फटका प्रजेशाच्या फळीत मिळतोय. फटका फसतोय डीप लॉंग ऑफ सीमा क्षेत्र. कोणतीही चूक न करता झेल टिपतोय. अखेर प्रजेश रावले याची एका चौकाराने नटलेली खेळी, आपल्या संघाला महत्वपूर्ण योगदान देणारी अशी खेळी ही समाप्त होते. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो जय हनुमान परोळे क्रिकेट संघाला. पहिला हादरा बसतोय तो फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघाला. धावफलक 18 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक हे प्रगती. धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात असं समीकरण.
गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सागर याला आणण्याचा कावा कर्णधाराचा यशस्वी ठरतोय. आपल्या संघाला तो सफलता मिळवून देतोय. पहिला हादरा बसतोय तो मात्र प्रजेश रावले हा डावकुरा हाताचा फलंदाज माघारी परततोय. धावसंख्या स्थिरावते ती 18 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. रंजन केणी याचा साथ देण्यासाठी नवीन फलंदाज अनुभवी असा वर्णी लागते ती मैदानावर. विशाल लुडबे याची ज्याने मागच्या सामन्यामध्ये आक्रमक आणि वादळी खेळी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर केली. रिव्हर्स स्वीपचे 2 तगडे षटकार ज्याच्या फळीतनं आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिले असा विशाल लुडबे सज्ज होतोय तो स्ट्राईक एंडला दुसरा चेंडूचा सामना करण्यासाठी. तर गोलंदाजी मार्गवर सागर. क्षेत्ररक्षणाची रो रचना जर सांगितली तर विशाल लोडबे याच्यासाठी फ्लाय स्लिप एक क्षेत्ररक्षक, पॉइंटला कव्हरला एक क्षेत्ररक्षक, डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, ऑन साइडला आपल्याला दिसतोय डीप लॉंग ऑन, डीप कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलेलं असताना ती विशाल लोडबे याच्यासाठी गोलंदाज सागर याच्या करवी. सुरेख पद्धतीचा चेंडू कट केला जातो तो कव्हरच्या दिशेने. एक धाव ही महत्वपूर्ण आपल्या संघाच्या बाजूने, त्यामुळे एकेरी धाव ही पूर्ण केली जाते. नकार येतो तो दुसऱ्या धावेसाठी. एकेरी धावेने स्ट्राईक बदलते. स्ट्राईक एंडला येतोय तो फलंदाज रंजन केणी. एकेरी धावेने धावसंख्या ही परावर्तित होते ती 19 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये काहीसं महागड षटक ते गोलंदाजाचं, परंतु पडती करतायत ते गोलंदाज जय हनुमान परोळे क्रिकेट संघाचे. सागर हा सुरेख भेदक मारा आपल्या संघाच्यासाठी करतोय. परिणामी धावसंख्या ही स्थिरावते 19. कल्याण पद्धतीचा चेंडू मारावा की सोडावा या द्विधा मनस्थितीत फलंदाज रंजन केणी चकतोय. यष्टीरक्षकाची करामत संभाव्य धाव रोखते. परिणामी निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिरावते ती 19 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत फक्त एक धाव बहाल करतोय. आपल्या षटकामध्ये एक महत्वाचा गडी बाद करतोय तो गोलंदाज सागर. असं सुरेख षटक आपल्या संघासाठी हाताळतोय तो गोलंदाज सागर. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, फलंदाज चकतोय. विचार मंथन करण्यास तो प्रवृत्त करतोय गोलंदाज. लागोपाठचे निर्धाव चेंडू धावसंख्येच्या गतीला रोधक लावतायत. धावसंख्या स्थिरावते ती 19 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. षटकातील चेंडू होत आहेत काही समाप्त. दुसरं षटक प्रगतीपथावर. 6 षटकांचा महत्वपूर्ण सामना. पहिल्या षटकांमध्ये 18 धावा, त्यानंतर फक्त 1 धाव खर्च करतोय तो गोलंदाज सागर. एक महत्वपूर्ण गडी बाद. ऑन साइडला तगडा फटका, फलंदाज रंजन केणी याच्या फळीतनं येतोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा अखेर मात्र उल्लंघन करतोय. चौकार नोंदवतोय तो फलंदाज. 4 धावांनी धावसंख्या परावर्तित होते ती 23 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पाच चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 23 धावा धावफलकावर आतापर्यंत झळकवतायत. 5 धावा खर्च करतोय तो गोलंदाज सागर. 5 चेंडू समाप्त. दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना लो फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र चेंडू हा मिड ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. संभाव्य धाव अखेर रोखली जाते. एका सफलतापूर्वक षटकाची सांगता होते. फक्त 5 धावा खर्च करणारं प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या रनांना काहीसा रोधक लावणारं असं महत्वपूर्ण षटक गोलंदाज सागर याचं होतंय समाप्त, ज्यामध्ये प्रजेश रावले याच्या रूपाने एक महत्वपूर्ण हादरा मिळतोय. तो फ्रेंड सर्कल डिगस या क्रिकेट संघाला 2 षटकांची सांगता होते. 2 षटकांच्या सांगतेखेर धावफलक 23 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात असं समीकरण. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. एका सुयोग्य आयोजनाची नियोजनाची क्रीडा स्पर्धा, एक स्वप्नवत आयोजन आपण अनुभवतोय. तब्बल 34 वर्ष या क्रीडा स्पर्धेचा अविरत असा प्रवास. 34व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय तो. मात्र प्रिन्स स्पोर्ट्स क्लब सोबत समादेवी मित्रमंडळ कुडाळ, श्री कलेश्वर मित्रमंडळ नेरूळ यांच्या वतीने प्रत्येक वर्षी आयोजित केली जाणारी क्रीडा स्पर्धा. स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस म्हणजे गट क. आणि उद्याच्या दिवसामध्ये TTMM कुडाळ, क्रीडा संकुलन ओरोस, फ्रेंडशिप चेनवन, ओम 11 कुडाळ, रजा युनायटेड कुडाळ, मॉर्निंग स्टार, डॅझलिंग गोवा, दशावतार योद्धा,
असे काही दिग्गज क्रिकेट संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना दिसतील या मैदानावर. बॅटिंग पॉवर प्लेचा आगाज केला जातोय, तो मात्र फलंदाजांच्या वतीने तिसरं षटक आहे बॅटिंग पॉवर प्लेचं. जी कमी दुसऱ्या षटकामध्ये झाली ती कमी तिसऱ्या षटकामध्ये म्हणजे बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरून काढावी या इराद्याने, या आत्मविश्वासाने विशाल लुडबे याच्या साथीनं रंजन केणी हा बॅटिंग पॉवर प्लेचा आगाज करतोय. त्यामुळे तिसऱ्या षटकांमध्ये धावफलक हा आतापर्यंत 23 धावांवर स्थिरावतोय. तो मात्र एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्गावर बहुधा अनिकेत वांगणकर हा पुन्हा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय, तर समोर आहे फलंदाज विशाल लुडबे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज. आखूड पद्धतीचा चेंडू ऑन साइडला टोलवण्याचा इरादा, शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षण नेत्रदीपक क्षेत्ररक्षण करतोय, संभाव्य धाव रोखतोय, निर्धाव चेंडू टाकला जातोय. सुरेख गोलंदाज गोलंदाजी परती करतायत. आग ओकणारी गोलंदाजी त्यांच्याकडे पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जो धावफलक वाटला होता की एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सागर परती करतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये त्याच सागर याच्या पावलावर पाऊल टाकत गोलंदाज अनिकेत. मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतोय, यष्टिरक्षक काहीसा चकतोय, झेल सोडतोय आणि विशाल लुडबे याला एक जीवदान प्राप्त होतंय. ते महत्वपूर्ण उपउपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये विशाल लुडबे या जीवदानाचा कितपत फायदा घेईल, येणारी वेळ येणारा काळ हा मैदानावर सांगेल. परिणामी दुसरा चेंडू हा निर्धाव टाकतोय. धावसंख्या स्थिरावते ती 23. सुरेख पद्धतीचा चेंडू, ओव्हरपिच असा चेंडू, लागोपाठ ऑन साइडच्या दिशेने फटका टोलवण्याचा हा मनसुबा हा मात्र असफल ठरतोय. परिणामी तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात गोलंदाज यशस्वी ठरतोय. सुरेख अशी गोलंदाजी ही पाहायला मिळते ती गोलंदाज अनिकेत याच्याकडनं, जो अनिकेत काहीसा महागडा ठरला होता पहिल्या षटकामध्ये, ज्याने 18 धावा खर्च केल्या होत्या. तो अनिकेत पुन्हा त्याच आत्मविश्वासाने, त्याच मात्र इराद्याने तिसरं षटक घेऊन हाताळतोय आणि महत्वाचं बॅटिंग पॉवर प्लेचं तिसरं षटक 3 चेंडू निर्धाव टाकत तो सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण करतोय. लो फुलटॉस चेंडू ऑन साइडला, यावेळी चेंडू हवेत न जाता जमिनी लगत जातोय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर येतोय. चौथ्या चेंडूवर एकेरी धाव ही फक्त खर्च केली जाते. ज्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके हे अनिवार्य बाब ही फलंदाजी करणाऱ्या फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघाला, तो फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघ काहीसा कमी पडतोय. आतापर्यंत तो तिसऱ्या षटकामध्ये 1 धावा खर्च करतोय. धावसंख्या परावर्तित होते ती 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. स्क्वेअर कटचा बहारदार असा फटका फलंदाज रंजन याच्या फळीतून येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा सहजगत्या उल्लंघन करत एका नेत्रदीपक चौकाराची जोड मात्र धावफलकावर केली जाते. 4 धावांनी धावफलक परावर्तित होतोय. तो 28 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात असं समीकरण. एक हाती किल्ला लढवतोय, एक हाती मात्र फलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी रंजन केणी हा स्ट्राइक एंडला. ऑन साइडला खणखणीत असा फटका फलंदाज रंजनाच्या प्रयत्न होतोय. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद भिंत अखेर चिरली जाते. 1 डाऊन सीमारेषा पार. एक नेत्रदीपक चौकार लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर टोलावतोय. अनिवार्य महत्वपूर्ण बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे 2 मोठे फटके अति आवश्यक होते फलंदाजी करणाऱ्या फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघाला, ते अखेर 2 मोठे फटके रंजन केणी शेवटच्या 2 चेंडूवर टोलावतोय आणि 2 चेंडूवर नेत्रदीपक 2 चौकार टोलावत धावसंख्या परावर्तित होते ती 32 धावा धावफलकावर. 3 षटकांचा महत्वपूर्ण खेळ हा समाप्त होतोय. आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 24 धावांचं महत्वपूर्ण योगदान देतोय आपल्या संघाला रंजन केणी. त्याबरोबर तब्बल 5 चेंडू खर्च करत 2 महत्वपूर्ण धावा खर्च करतोय तो साथीनं फलंदाज विशाल लुडबे. 3 षटकांचा महत्वपूर्ण खेळ हा समाप्त होतोय. 3 षटकांचा अवघा खेळ अजूनही शिल्लक. महत्वपूर्ण 3 षटकांमध्ये प्रति षटक 10 ते 11च्या सरासरीने धावसंख्या ही परावर्तित होते ती फलंदाजी करणाऱ्या फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघाची आणि धावसंख्या ही परावर्तित होते ती 32 धावा धावफलकावर. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांचा निर्णायक खेळ हा बाकी.
प्रोजेक्टेड स्कोअर आपण स्क्रीनवर पाहतोय तब्बल 70 ते 75 धावसंख्या. त्यामुळे या मैदानाचा जर विचार आपण केला तर 70 ते 75 धावसंख्या ही अनिवार्य बाब. परंतु प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचे गोलंदाज जर आपण पाहिले अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करण्यास माहिरत असणारे परंतु सुरेख अशी फलंदाजी होते ती मात्र फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघाच्या फलंदाजाकडनं. महत्वपूर्ण असा फलंदाज 9 चेंडूंमध्ये 24 धावा करतोय तो फलंदाज रंजन केणी. 4थं षटक आणि गोलंदाज सागर पाटकर हा पुन्हा एकदा सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. क्षेत्ररक्षणाची रोरो रचना ही वारंवार बदलली जाते. एकेरी दुहेरी धावेची 7 विशाल लोडबे हा सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी माहिरत असणारा स्ट्राईक एंडला सज्ज होतोय तो 4थ्या षटकाचा सामना करण्यासाठी. वेगवान असे चेंडू वारंवार चकतोय तो फलंदाज विशाल लोडबे. आतापर्यंत 6 चेंडूंचा तो सामना करतोय. फक्त 2 धावा आपल्याकडनं तो खर्च करतोय. त्यामुळे सुरेख अशी गोलंदाजी ही म्हटली तर वावगं ठरणार नाही. गोलंदाज सागर पाटकर आणि त्यासोबत अनिकेत वांगणकर या गोलंदाजाची. उंच फटका टोलावतोय तब्बल दुसरा हादरा बसतोय विशाल लोडबे याच्या स्वरूपामध्ये. दुसरा गडी हा माघारी परततोय. 7 धावा खर्च करून 2 धावांचं हे महत्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी देतोय. काहीसा दबाव परिस्थितीमध्ये फलंदाजी करत होता विशाल लोडबे त्यामुळे दबावाच्या परिस्थितीत तो माघारी परततोय. दुसरा हादरा बसतोय तो फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघाला धावसंख्या स्थिरावते आतापर्यंत 32 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या दिवसामध्ये आपण रोमहर्षक असे सामने पाहिले. दिग्गज अशा 8 क्रिकेट संघांनी ही आजच्या दुसऱ्या दिवशी ही वर्णी या मैदानावर दर्शवली होती. नवीन फलंदाज आकाश मसूरकर हा मैदानात पावलं वळवतोय. ज्या फलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये बहारदार अशी खेळी आपल्या संघासाठी केली होती. एक तगडे असे रोमर नेत्रदीपक असे फटके ज्याने आपल्या संघासाठी टोलावले होते तो आकाश हा सज्ज होतोय स्ट्राईक एंडला उर्वरित चेंडूंचा सामना करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूने रंजन केणी हा नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय. सागर पाटकर आपल्या संघासाठी भेदक असा मारा करतोय. दुसरा हादरा आपल्या संघासाठी तो देतोय विशाल लोडबे. 7 चेंडूंचा सामना करत 2 धावा खर्च करतोय. दुसरा हादरा बसतोय तो मात्र फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघाला धावसंख्या स्थिरावते 32. 4थं षटक हे प्रगतीपथावर असताना उद्याच्या दिवसामध्ये आपल्या घरच्या मैदानावर कुडाळ TTMM हा क्रिकेट संघ या मैदानावर आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये खेळताना दिसेल. प्रतिस्पर्धी क्रीडा संकुल ओरोस त्यानंतर स्पर्धेचा विजयाचा प्रमुख दावेदार ज्याला कित्येक वेळा संबोधलं गेलं आणि अंतिम फेरीला ज्याने बऱ्याच वेळा अशी गवसणी घालणारा फ्रेंडशिप चेनवण हा ब्रालाड्य क्रिकेट संघ उद्याच्या दिवसामध्ये याच मैदानावर. त्यानंतर ओम 11 कुडाळ रजा युनायटेड कुडाळ असे दिग्गज क्रिकेट संघ याच मैदानावर खेळताना दिसतील. नवीन फलंदाज मैदानात आपल्याला दिसतोय. पहिलाच काहीसा चेंज ऑफ द पेस स्लो काहीसा चेंडू फलंदाजाच्या एका ऑनसाइडच्या फटक्याला हुलकावणी देतोय. चेंडू हा शरीराला आदळतोय. जोरदार अपील होतोय. निर्धाव चेंडूने धावसंख्या रोखली जाते. धावसंख्या स्थिरावते. आतापर्यंत 32 धावा धावफलकावर 4थं षटक हे प्रगतीपथावर असताना सुरेख असा फटका फलंदाज आकाशाच्या फळीत येतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक कोणतीही चूक न करता झेल टिपतोय. भोपळा न फोडता तिसरा हादरा देत फलंदाज आकाश आल्या पावली माघारी परततोय. तिसरा हादरा बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या फ्रेंड सर्कल डिगर्स क्रिकेट संघाला. धावसंख्या स्थिरावते ती 32 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक हे प्रगतीपथावर असताना आल्या पावली आकाश मसूरकर ही माघारी परततोय. आकाश हा माघारी परतत
तिसरा हादरा बसतोय फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघाला. भेदक अशी गोलंदाजी करतायत ते मात्र जय हनुमान परोळे क्रिकेट संघाचे गोलंदाज, जे पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, त्याच नंतर तेच किती तेज धडे अखेर गिरवले जात आहेत. ते तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत वांगणकर याच्या करवी बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा बहाल केल्या जात आहेत आणि अखेर चौथ्याही षटकांमध्ये तशाच प्रकारचा भेदक मारा करत सागर पाटकर हा मात्र गोलंदाजी मार्गवर येतोय आणि सागर याला गोलंदाजी मार्गवर आणण्याचा कावा अखेर यशस्वी ठरत तिसरा हादरा बसतोय तो आकाश मसूरकर याच्या स्वरूपामध्ये एक मोठा गडी माघारी परततोय. तो मात्र डिगस क्रिकेट संघाचा नवीन फलंदाज मॅन फ्रॉम कणकवली अक्षय कदम हा मात्र साथ देण्यासाठी रंजन केणी याचा मैदानात पावलं वळवतोय. जे काही करायचं आहे ते मात्र येणाऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर आणि तेच करण्यासाठी एका 60 ते 70 धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक मोठा धावफलक उभारणी करण्यासाठी फलंदाज अक्षय कदम हा नवीन फलंदाज सज्ज होतोय. तो रंजन केणी याच्या साथाने. स्वप्न आणि सत्य यामध्ये फक्त प्रयत्नांचं अंतर, त्यामुळे स्वप्न ही मोफतच असतात. त्यांचा पाठलाग करण्यासाठी आयुष्यात बऱ्याच अडचणींचा आणि बऱ्याच कठीणांचा सामना हा करावा लागतोय आणि तीच अशी कठीण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ही आपल्याला जय हनुमान परोळे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांकडनं. आकुड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याची संधी अखेर चुकते. चेंडू हा मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. ज्या चेंडूवर फाईन लेगच्या दिशेने तगडा फटका आला असता तो फटका टोलवण्यात अक्षय काहीसा चकतोय, काहीसा कमी पडतोय. त्यामुळे अखेर चेंडू यष्ट्यांना हवा घालत यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. पुन्हा एक निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावते ती 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात काहीसा कमी पडतोय. तो चौथ्या षटकामध्ये जो धावफलक 10च्या गतीने पुढे सरकत होता तो काहीसा धावफलक कमी पडतोय. तो या चौथ्या षटकामध्ये नेत्रदीपक असा फटका, यावेळी फटका टोलावला जातो. तो मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये वन बाउन्स सीमा अखेर मात्र पार करतोय. नेत्रदीपक चौकार येतोय. बऱ्याच कालावधीने रखडलेला धावफलक एका चौकाराने दिलासा देतोय. काहीसा टाळ्यांचा आवाज हा फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघाच्या गोठ्यामध्ये पाहायला मिळतोय आणि मात्र काहीसा सुटकेचा निश्वास सोडत चौथ्या षटकाची सांगता अखेर होत एक सफलता प्राप्त. मात्र पुन्हा एकदा षटक समाप्त होतोय. 60 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 4 षटकांच्या सांगतेखेर धावफलक 36 धावा, 2 षटकांचा निर्णायक खेळ हा बाकी. 6 षटकांमध्ये तब्बल 60 ते 70 धावसंख्या पार करावी. काय महत्वपूर्ण हा मनसुबा नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करण्याचा यशस्वी ठरतोय. काय प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा भेदक आणि अचूक मारा तब्बल 50 ते 60च्या आतमध्ये रोखण्यात बलाढ्य अशा फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघाला यशस्वी ठरतोय. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये उपांत्य फेरीचा प्रबळ दावेदार या बलाढ्य अशा स्वप्नवत आयोजनाच्या क्रीडा स्पर्धेचा दुसरा उपांत्य फेरीचा दावेदार कोण ठरतोय हे सांगण्यासाठी आमचे सहकारी माईकवर येत आहेत. ते अशोक चिनाईक. थैंक यू, धन्यवाद भूषण. 4 ओवर का खेल समाप्त हुआ. क्वार्टर फाइनल का मुकाबला 6 ओवर का मैच. और अगर 4 ओवर की मैं चर्चा करूंगा तो अब तक नियंत्रित गेंदबाजी मैदान पर, नियंत्रित गेंदबाजी के साथ बहुत अच्छी फील्डिंग भी मैदान पर हो रही है. लेकिन 2 ओवर आने वाले जो कि 2 ओवर काफी महत्वपूर्ण रहेंगे. जो रन बनेंगे मैच के लिए रन बन जाएंगे और देखना होगा आने वाले 2 ओवर में कितने रन बना लेते हैं मैदान पर. क्वार्टर फाइनल का मुकाबला एक ओर से फ्रेंड सर्कल डिगस और बॉलिंग में परिवर्तन. साई केरकर आ चुके गेंदबाजी करने के लिए. 4 ओवर समाप्त हुए. 5वें ओवर की शुरुआत और टोटल स्कोर हो चुका है 36 रन 3 विकेट के नुकसान पर. साई आ चुके बॉलिंग बार पर और सामने रंजन केणी, और रंजन केणी का साथ देते हुए नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी कर रहे हैं अक्षय कदम. 24 पर खुद के, यानी 36 रनों में 24 रनों का योगदान. जो बाकी के रन बचे वो अलग जो कि बल्लेबाजी के साथ, लेकिन एक ओवर से बिल्कुल पकड़कर बल्लेबाजी कर रहे अपने क्रीज पर. साई बॉलिंग बार पर 5वें ओवर की शुरुआत. बहुत ही बेहतरीन कवर का एक्स्ट्रा कवर पर फील्डर, एक लाजवाब कैच. रंजन केणी वापस बड़ी मछली जाल में मैदान पर. जिस विकेट की बिल्कुल तलाश थी वो विकेट हासिल करते हुए, लेकिन दाद देनी पड़ेगी फील्डर को भी. एक्स्ट्रा कवर पर बहुत अच्छा कैच.
विजय गोलेकर जो डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डिंग कर रहे थे। रनिंग कैच आसान नहीं होता, बिल्कुल दौड़ते दौड़ते आगे गेंद हाथों से फिसल जाती है, लेकिन बहुत अच्छा कैच, अपने आप को बैलेंस भी अच्छा किया और सफलता मिली। 24 पर खुद के व्यक्तिगत, टोटल स्कोर 36 रन, 4 विकेट पर। रंजन केनी वापस और उनके आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान पर गोविंद पाले न्यू बैटर मैदान पर। क्वार्टर फाइनल का मुकाबला मैदान पर चलता हुआ दोनों के बीच में। कल के दिन में सेमीफाइनल में धाड़ साकर गोवा। आज इन दोनों में से एक टीम पक्की होगी जो सेमीफाइनल में प्रवेश करेगी। और कल सी ग्रुप में टीटीएम कुडाल, क्रीडा संकुल ओरोस, फ्रेंडशिप चेंदवन, ओम 11 कुडाल, रजा यूनाइटेड कुडाल, मॉर्निंग स्टार, डैजलिंग गोवा और दशावतार योद्धा, ये कल के दिन में एक बार फिर से जुड़ जाएंगे मैदान पर ठीक 9:15 को जो कल का मैच शुरू होगा। लेकिन इससे पहले साई अपने बॉलिंग मार्ग पर और नए बल्लेबाज मैदान पर। स्कोर रुका हुआ 36 पर। 5वां ओवर शुरू हो चुका है मैदान पर। ओवर पेज एक लेफ्ट हैंड शॉट, गेंद हवा में, लॉन्ग ऑन पर, फील्डर बैक टू बैक और एक सफलता साई को, और एक विकेट चला गया। आते आते बड़ा शॉट, लेकिन गैप ढूंढने में असफल रहे। लॉन्ग ऑन बाउंड्री पर सीधे हाथों में कैच को पकड़ा, साई को मिली और एक सफलता। ऑन हैट्रिक अपने बॉलिंग मार्ग पर साई केरकर। कल के दिन में 2 हैट्रिक, फिरोज खान और उसी के साथ अनुष केरकर। एक मेडन ओवर वो भी देखने को मिला कल। वरद दाबोलकर की गेंदबाजी वो भी देखने को मिली। तन्मय पडवल की बल्लेबाजी, बाबल जोहरे की बल्लेबाजी और आखिरकार पहला अर्धशतक वो रजत कुडालकर का। इसी बीच और एक नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर। नए बल्लेबाज वैभव परब मैदान पर और ऑन हैट्रिक गेंदबाज साई। क्या आज के दिन में यह हैट्रिक मुकम्मल होगी मैदान पर, और वो भी क्वार्टर फाइनल के मुकाबले में? आने वाला समय बताएगा। लेकिन स्कोर रुका हुआ 36 रन पर, 5 विकेट के नुकसान पर। अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ मैदान पर सुशील शेडगे और उमेश मांद्रेकर और उन्हीं के साथ संदीप रुद्रे। आज लंबे अरसे के बाद आवाज बिल्कुल माइक्रोफोन पर आपने भी सुनी होगी भूषण नाइक की। और साई अपने बॉलिंग मार्ग पर। कमेंट्री बॉक्स की ओर से और सामने न्यू बैटर मैदान पर वैभव परब। हैट्रिक की गेंद, क्या हैट्रिक मुकम्मल करेगी? बस आने वाला समय बताएगा। अल्टी पल्टी की कोशिश, शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप पर, डॉट गेंद के साथ बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है इस आखिरी ओवर में। कोई ज्यादा मौका अब तक तो नहीं मिला है। 2 विकेट चटकाए है। नए बल्लेबाज आते आते अल्टी पल्टी की कोशिश में, लेकिन थोड़ा सा मैं कहूंगा अब दबाव है बल्लेबाजी पर। थोड़ा सा मिस टाइम शॉट, गेंद हवा में, लॉन्ग ऑफ पर, लेकिन बहुत आगे फील्डर के। डीप लॉन्ग ऑफ पर गेंद फील्ड होते हुए अच्छा थ्रो और दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया। एक ही रन मिल गया स्कोर के खाते में और 37 टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ। 37 रन पर टोटल स्कोर, 5 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर मैदान पर जारी। स्ट्राइक पर अक्षय कदम सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। फुल टॉस, लेग स्टंप पर हल्के से मोड़ा गेंद को, स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, शानदार फील्डिंग। यह उत्साह बढ़ चुका है। जब विकेट मिली रंजन केनी की तो दुगना उत्साह हो चुका है मैदान पर सभी फील्डरों का, गेंदबाजों का। फिर से एक बार सिंगल जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। अब तक बहुत अच्छा ओवर चलता हुआ मैदान पर और एक बार फिर से स्ट्राइक पर वैभव पर अब सामना करते हुए साई की गेंदबाजी का।
छोटी गेंद, लेकिन गुडले स्पॉट पर थोड़ी उछाल मिली इस बार गेंद को। ऑन साइड पर थोड़ा सा ऑन द राइट शॉट खेलना चाहते थे, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। एक बहुत ही अच्छे ओवर की समाप्ति हुई, जिस ओवर में मिले 2 विकेट और रन दिए सिर्फ 2 वैभव परब ने। खेल और एक ओवर का समाप्त हुआ, यानी टोटल खेल समाप्त होता हुआ 5 ओवर का। लास्ट ओवर टू गो, आखिरी ओवर, और स्कोर हो चुका है टोटल 38, 38 रन 5 विकेट पर, लास्ट ओवर टू गो। एक ओवर से मैं बात करूंगा, कम से कम 2 बड़े शॉट अभी भी चाहिए बल्लेबाजी में। तो दूसरी बात करूंगा, और एक अच्छा ओवर आपको निकालना पड़ेगा। जो 50 से अंदर रोकोगे तो प्रेशर कम होगा, 50 से आगे 55 का टोटल, थोड़ा अतिरिक्त दबाव होगा मैच का, क्वार्टर फाइनल का मुकाबले का। और देखना होगा आखिरी ओवर गेंदबाजी किनके हाथों में सुपुर्द की जाती है। भावेश घाटवल आ चुके बॉलिंग मार्ग पर इस आखिरी ओवर में। 38, 38 रन 5 विकेट पर, लास्ट ओवर टू गो। मुकाबला जय हनुमान परुळे और फ्रेंड सर्कल डिगस, इन 2 टीमों के बीच में। कई दर्शक जुड़ चुके हैं यूट्यूब के साथ, सिंधुदुर्ग लाइव के साथ, शेखर लाइव यूट्यूब। दोस्तों आप सभी का स्वागत है। आज बड़े दिनों के बाद भूषण नाइक की भी आवाज आपने सुनी कॉम बॉक्स में। और इसी बीच आखिरी ओवर पिच गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट डीप लॉन्ग ऑन पर, गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। कमेंट्री बॉक्स में हम चर्चा कर रहे थे 2 बड़े शॉट की। चलिए, पहली गेंद पर छक्का लगा तो दबाव होगा अब गेंदबाज पर। 6 रन बन गए, 6 रन के साथ स्कोर पहुंचा 44 रनों पर, 44, 44 रन 5 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर, 5 गेंदों का खेल बाकी। अक्षय कदम स्ट्राइक पर, पहली एक गेंद पर, ओवर पिच गेंद पर एक बड़ा शॉट लॉन्ग ऑन पर। इस बार घूमकर मारना चाहते थे, अप स्टंप पर थोड़ी से ऊपर से गेंद निकली स्टंपों के विकेट कीपर के हाथों में, एक डॉट गेंद के साथ। क्या 50 से आगे निकलेगी? 52-55 बने तो एक फाइटिंग मैच होगा, लेकिन 50 से कम अगर सीमित गई तो थोड़ा प्रेशर कम हो जाएगा बल्लेबाजी पर। फील्डिंग में बदलाव, मैदान पर ऑन साइड पर एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक डीप लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, 4 फील्डर ऑफ साइड पर, एक 5 जो ऑफ साइड पर लॉन्ग अप, डीप लॉन्ग अप बाउंड्री पर, एक कवर पॉइंट, एक स्वीपर कवर पर, एक शॉर्ट थर्ड मैन, एक शॉर्ट मिड विकेट। सामने इस बार सीधी टकराती हुई, सामने बल्लेबाज वैभव परब को गेंद टकराती हुई, और जहां पर एक और रन बन भी सकता था, नहीं भी बन सकता था क्योंकि लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर था। लेकिन चलिए, एक सिंगल मिला और स्कोर आगे बढ़ा 45 रनों पर, 5 विकेट के नुकसान पर। सामने स्ट्राइक पर वैभव परब जो सामना करते हुए भावेश घाटवल की गेंदबाजी का। आखिरी ओवर का खेल जारी है, क्वार्टर फाइनल का मैच। फुलर लेन की गेंद, हल्का सा अपील, रन के लिए निकले, लेकिन शायद रनआउट का खतरा लगभग था, लेकिन थ्रो नहीं हुआ। देखा, अगर निशाना नहीं लगा तो और एक रन बन भी जाएगा, और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में, और एक रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। 46 पर पहुंचा टोटल, 46 लॉस ऑफ 5 विकेट। सामने अक्षय कदम एक बार फिर से स्ट्राइक पर, और भावेश अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार थोड़ा गति में परिवर्तन, ऑफकट और अंदर आती हुई गेंद, खड़े खड़े खेलना चाहते थे, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। पहली गेंद पर छक्का लगा, स्पेल की समाप्ति की ओर। क्या आखिरी गेंद पर और एक बड़ा शॉट लगाकर ये मैच समाप्त होगा 6 ओवर का, या एक विकेट चला जाएगा? अगर बड़ा शॉट लगा तो 50 बन जाएंगे, 50 से आगे निकलेगी, लेकिन देखना होगा स्कोर रुका हुआ 45, लास्ट बॉल टू गो। अच्छा शॉट ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर फील्डर, एक सिंगल, दूसरे के लिए पलटे, रनआउट का खतरा। जी अंपायर की उंगली आसमान की ओर, सिंगल मिला स्कोर में। 6 ओवर समाप्त हुए और टोटल 47 और
टारगेट है 48 रनों का, 48 का। 36 गेंदे 48 रन। दूसरी इनिंग की शुरुआत। कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते आइए माइक्रोफोन पर शेखर दलवी और योगेश परब के साथ। हॅलो, धन्यवाद सर. अशोकजी नाईक सर, भूषण नाईक सुद्धा समालोचन आपण ऐकलंय खूप भरपूर दिवसांनी भूषण नाईकचं. आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते मैदानावर. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावर धावा लगावल्या गेल्या फ्रेंड्स सर्कल डिगस क्रिकेट संघानं. 47 धावा 48 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जय हनुमान परुळे क्रिकेट संघानं सकाळच्या सत्रात जो सामना मैदानावर हिसकावून घेतला स्वतःकडे आणि त्यानंतर दबदबा केला. एका चेंडूमध्ये 2 धावा असताना झेलबाद झालं. त्यानंतर 1 धाव. सुपर ओव्हरला कमी धावसंख्या दिली. फटकेबाजी सुंदर पद्धतीची केली आणि त्यानंतर एका तगड्या संघावर या ठिकाणी विजय मिळवलाय मैदानावर. रामेश्वर गावदाई क्रिकेट संघ पहिली मॅच न त्यांना संधी दिली आणि संधीचं सोनं केलं मैदानावर. प्रतिस्पर्धी संघाकडे गोलंदाजी प्रभावशील आहे फ्रेंड सर्कल गोवा फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघाकडे. तर दुसऱ्या बाजूनं जय हनुमान परुळे क्रिकेट संघ चला सलामीची बिनीची जोडी पाठवा. जय हनुमान परुळे क्रिकेट संघाची सलामीची बिनीची जोडी मैदानामध्ये. संघाचा हुकमे एक्का, एक खिलाडी सेनाबरोबर जो नेहमी लढतो विजय गोलेकर डाव्या हाताचा फलंदाज, त्याच्या साथीला साही केरकर ही जोडी मैदानामध्ये. 36 ला करायच्या 48. मॅच सुंदर आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. पहिले 2 षटकात शेखर दळवे जर धावा रोखल्या तर शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला बघायला मिळेल ही मॅच. आणि दुसऱ्या बाजूनं जर विजय गोलेकरनं चौपेर भटकेबाजीला सुरुवात केली तर तो हुकमे एक्केची लढत करून एकतर्फी सामना संपवेल ही त्याच्याकडे क्षमता आहे. पण आज खेळत असताना सुंदर खेळी करावी लागेल. त्याचबरोबर संयमी क्रिकेट दाखवावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या पायस आल्मेडानं आज मैदानावर अनेक रसिक प्रेक्षकांची गोलंदाजी करताना सुंदर अशी खेळपट्टी आणि खेळपट्टीवर सुरेख गोलंदाजी. चेंडूला एखादी सुंदर वळण देतोय. तो पाय सज्ज झाला आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं मॅन फ्रॉम मालवणचा गोलंदाज. मगाशच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डाव्या हाताचा विजय परुळे जय हनुमान परुळे क्रिकेट संघासाठी विजय सज्ज झालाय आणि त्याचं नावातच विजय आहे. तो विजयाची घोषणा करेल का? पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. षटक क्रमांक पहिलं हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पायस सज्ज झालाय. समोर आहे विजय. पहिला चेंडू लेस्टिकच्या थोडासा दुरून गेला चेंडू. क्षेत्ररक्षण सुरेख झाला यष्ट्यांच्या मागे. पंचांनी 2 हात समांतर केले आहेत.
अवांतरच्या स्वरूपात धावसंख्येचं खातं खोललंय धावफलकावर. बोनसच्या स्वरूपात 1 धाव आणि 22च्या स्वरूपात 1 धाव, एकूण 2 धावा आपण पाहतोय. दोन धावा धावफलकावर. सुरेश क्षेत्ररक्षण आपण बघितलं, त्यांच्या मागे आपण बघितलं. हा जो चेंडू सुटला असता तर बोनस स्वरूपात धावफलक लागला असता गाडी गुरुजी. बैठा पटका टोलवायचा होता बरोबर. घुटनात एक सिक्सर देखवाला पण डिस्कीवर लेगला फटका टोलवा इरादे होते. यष्टांचा वेध घेतलाय, पायसनं कमबॅक केलाय. मी प्रथमतः म्हटलंय पायसकडे क्षमता आहे, चेंडू तो सुंदर वळवतोय आणि आज त्याचा बोलबाला चालू आहे. आणि सलामीला गेलेला साई हा 0 धावसंख्येचा डकआउट मध्ये दिशेने पाऊल वळवताना बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर स्वेअरच्या स्वरूपात 1 धाव, 22च्या स्वरूपात एकूण 2 धावा. त्यानंतर गडीबाद आणि नवीन खेळाडू मैदानावर पाऊलच मावतोय. विनायक पाहतोय आपण. विनायकला साथ द्यावी लागेल, विजय घोलेकरला सुंदर खेळावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या विशालनं सांगितलंय मैदानावर पायस तू जेवढी सुंदर गोलंदाजी करशील 2 ते 3 गडी सुरुवातीला जर बाद करशील तर प्रतिस्पर्धी संघाला आव्हान थोडंसं वाढलं जाईल. मैदानावर प्रेशर येईल आणि प्रेशर आल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज मोठे फटके मारताना फटके फसले संध्याकाळच्या सत्रामध्ये तर झेलामध्ये रूपांतर होईल. विनायक जातोय स्ट्राईकला. पायसनं काम केलंय मैदानावर. 1 गडी बाद जरूर केलाय. सुंदर अशी खेळपट्टी. खोलवर टप्प्यात चेंडू हलक्या हाताला ठेवून काढलाय. क्षेत्ररक्षक रंजन आलाय स्क्रीनवर. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर विनायकनं खातं खोललंय. 3 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय हनुमान परुळे क्रिकेट संघ. ब्रेक बद्दलचा चेंडू आपण बघितला. टप्पा पडल्याचं चेंडूचं वळण घेतलं. प्रोटेक्शन तैनात आहे. प्रजेश आलाय स्क्रीनवर. परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्या. विजयला माहिती आहे एकेरी दुहेरी धावसंख्या. चांगल्या चेंडूला सन्मान करायचा आहे, पायसला सन्मान द्यायचा आहे, उर्वरितच्या गोलंदाजांवर आक्रमण करायचं आहे आणि आक्रमण करत असताना संयम दाखवायचा आहे. तर प्रतिस्पर्धी संघानं या मैदानावर पायसला सांगितलंय तुला ताकद लावायची आहे. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी जे वाक्य मी आता प्रथमतः बोललो कारण तुला सुरेख गोलंदाजी करायची आहे आणि ते पायसनं काम केलं. बॅट हलकशी कट लागली आणि स्टँडवर चेंडू गेला. तिरपाळीच्या स्वरूपात विनायक माघारी परतलाय. जय हनुमान परुळे क्रिकेट संघाचा दुसरा गडी हा स्वस्तात माघारी परतलाय. कोणाची वर्णी लागेल पण जलवा या मैदानावर फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघाच्या कोठ्यातून आपण पाहतोय. सुंदर क्रिकेट. सुरुवातीला ध्रुव पारस क्रिकेट संघासमोर फटकेबाजी, चौपेर फटकेबाजी केली रंजन केणी आणि त्याचबरोबर प्रजेश रावलेनं. त्यानंतर आकाश मसूरकरची सुंदर फटकेबाजी, विशाल लुडबेची फटकेबाजी आणि आताच्या थोडंसं कमी पडले तगडे खेळाडू. आणि त्यानंतर डाव सावरत 47 धावसंख्येवर मजल मारली. 48 धावसंख्येचा जय हनुमान परुळे क्रिकेट संघाला पाठलाग करत असताना 2 गडी हे माघारी परतलेत आणि भावेश घाटवळ ह्याची वर्णी लागली स्ट्राईकला. एका बाजूला नॉन स्ट्राईकला ठाम मांडून आहे विजय घोलेकर. याच्याकडे क्षमता आहे पण एका दुसऱ्या खेळाडूला एक सुंदर इनिंग खेळावी लागेल, मोठी इनिंग खेळावी लागेल, सन्मानजनक क्रिकेट खेळावं लागेल. पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरला खेळपट्टीची मदत घेत सुंदर गोलंदाजी पायसनं केली. 2 गडी बाद महत्वाचे केले आहेत. सलामीचा साई गेला, स्वस्तात माघारी परतला. 0 धावसंख्येवर विनायक आलाय. एकेरी धावसंख्येने माघारी परतला आणि डाव्या हाताचा भावेश आपण पाहतोय. 4 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आवाज दॅट पण असं अपील जरूर केलंय. आत्मविश्वास जास्त होता या मैदानावर अपिलामध्ये पण बॅट थोडीशी आढळली गेली. पंचांनी सांगितलंय चेंडूपळी थोडीशी आढळली गेली जमिनीवर. आवाज आलाय आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय.
फटका फसलाय, धोक्याची घंटा 22 घाटवळची वाजली आहे सेम अँड स्क्रीनवर. रंजन केने पायसची सुंदर गोलंदाजी. तात्या उर्फ लहारा खुश झालाय पायसच्या गोलंदाजीला, कारण महत्वाचे गडी त्यानं बाद केले आहेत. फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघ एका बाजूनं प्रथमतः धावफलकावर धावा जमवल्या 47-48 या धावसंख्येचं मापक असं आपण 6 षटकांमध्ये ठेवत असताना महत्वाचे जय हनुमान परुळे क्रिकेट संघाचे 3 मोहरे हे गारद झाले आहेत. विनायक गेलाय, साही गेलाय आणि भावेश पण आउट झालाय. नवीन खेळाडू मैदानावर अनिकेत वांगणकर. या जोडीवर पूर्ण दारोमदार असेल. जय हनुमान परुळे क्रिकेट संघाची षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकासाठी फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघ कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करतोय. मॅन फ्रॉम नेमळेचा फिरकीचा जादूगार, अनेक स्पर्धेमध्ये ज्यानं उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पंचायत लेवलच्या स्पर्धेला ज्यानं आपल्या नावावर कित्येक वेळा कोरलाय, अरविंद नेमळेकर आपण पाहतोय समोर आहे. विजय आपल्या नावाप्रमाणे मैदानावर तो खेळी करेल की प्रतिस्पर्धी संघानं जलवाच काय सुंदर केला. सुरेख गोलंदाजी केली पायसनं, 3 गडी बाद केले, 4 धावा खर्च करत. आता मात्र 30 ला करायचे आहेत 44. बॅकफुटला जाऊन सुंदर फटका. पायसनं चूक केली, पायसचं कौतुक केलंय, पण कौतुकास अनमोकेच्या क्षणी चेंडूचा या मैदानावर काटा बदलला आणि त्यानंतर थोडासा चेंडू पडल्यानंतर फिरला गेला आणि चौकारासाठी आपण पाहतोय विजय गोलेकरच्या चेंडू पळीतून 4 धाव्यानं सांघिक धावफलकावर 8 धावा धावफलकावर, 3 गडी बाद 8. अरविंदच्या पहिल्या चेंडूवर चौकारानं स्वागत केलंय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं, ऑब्रेक झाला चेंडू, निर्धाव चेंडू आपण बघितलाय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 8 धावा धावफलकावर. बॅकफुटला जाऊन जागा बनवली स्वतःसाठी. रंजन आलाय वेगानं, डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न होता, बॅकअप थोडासा दूर होता वैभवचा. दुसरी धाव घेण्याचा नकार दिलाय. 1 या धावेवर समाधान मानावं लागेल. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर. 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर अरविंद नेमळेकर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. समोर आहे डाव्या हाताचा अनिकेत वांगणकर. ऑफस्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे बघलाय. स्वेअरची खूण केली, अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक बोनसनं पुढे सरकलाय 10 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं हलक्या हाताला घेऊन काढल्या. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आकाश मसूरकर स्क्रीनवर आल्या. परतीची फेक वेगानं केली. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 11 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्या आहेत. जय हनुमान परुळे क्रिकेट संघ पाठलाग करतोय 48 या धावसंख्येचा आणि 48 या धावसंख्येचा बचाव करतोय फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघ आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची हलकीशी कट घेतली, बाईकच्या स्वरूपात आवाज आला. बॅट आदळली सुरुवातीला जमीनवर आणि बाईकच्या स्वरूपात 1 धावा मिळत एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. जय हनुमान परुळे क्रिकेट संघाचे 2 हुकमे 1 आहेत आणि ह्या 91 या मैदानामध्ये खेळावं लागेल. सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं चेंडूनं. डाव्या हाताचा फलंदाज ऑब्रेक पद्धतीचा चेंडू त्याला लेग ब्रेक बनला. टप्पानं वळण घेत टप्पा पडल्या चेंडूनं आणि निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक 2 षटकाचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सुरुवात केली मैदानावर पायसनं, 3 गडी बाद केले, महत्वाचे कमी धावसंख्या दिली. अरविंदवर 1 मोठा फटका आला आणि त्यानंतर
सुंदर गोलंदाजीचा निर्वाळा अरविंदचा आपण बघितलाय। 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय। अजूनही एक षटक येणं बाकी आहे, ते हाणामारीचं बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक। त्या षटकात हाणामारी असेल, पण सुरुवातीला जय हनुमान परुळे क्रिकेट संघाला धावा या धावफलकावर जमवाव्या लागतील। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर 6च्या सरासरीनं खेळतोय। बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकाचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत आलाय। 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील, बाकी सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये। एक खेळाडू कव्हरला आपण पाहतोय, एक लॉग ऑनला आणि एक डीप मिड विकेटला। डाव्या हाताचा विजय षटक क्रमांक 3 या षटकात धावा जमवाव्या लागतील। 48 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। बैठक पटका सुंदर बघायला मिळाला। डीप मिड विकेट कडनं वेगानं आला आकाश मसूरकर। एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळली। पंचांकडे अपील टाकले। पंचांनी सांगितलंय शेवटच्या क्षणाला या ठिकाणी दुसरी धाव जय हनुमान परुळे क्रिकेट संघाच्या विजय न पूर्ण केली आहे। टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जी चोरटी धाव संबोधली जाते ती चोरटी धाव घेतली। एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 14 3 गड्यांच्या मोबदल्यात। चौतीस धावांची अजूनही आवश्यकता आहे। हलक्या हाताने खेळलाय, धाव घेण्याचा इशारा आहे। नॉन स्ट्रायकर एंडला परतीची फेक, पण प्रोटेक्शन तैनात नव्हतं। अरविंद थोडासा थांबला गेला आणि परतीची फेक अरविंदची उशिरा आलेली परतीची फेक जी धोक्याची धावसंख्या या घेताना आपल्याला बघायला मिळालं। पॉपिंग क्रीज पासून दूर राहिला विजय, थोडासा डायरेक्ट हिट लागला असता तर विजयची धोक्याची घंटा वाजली असती। 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 15 3 गड्यांच्या मोबदल्यात। 48 या धावसंख्येचा पाठलाग करतोय जय हनुमान परुळे क्रिकेट संघ। स्वीजिटचा पटका ऐन मोक्याच्या क्षणी आत्मघातकी पटक्याचं विवरण केलंय। अनिकेत वांगणकरच्या चेंडू पळीतून निर्धाव चेंडू काम करून जातील फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघासाठी। सुरेख गोलंदाजी टाळ्यांची आवाज करून देणारी गोलंदाजी, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द करणारी गोलंदाजी फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघाच्या कोट्यातून पायस अल्मेडानं या आपण बघितलंय। खेळपट्टी त्यानं मदत घेतली आणि सुंदर वळवतोय चेंडूला। आडव्या बॅटनं पटका आपल्याला बघायला मिळतो। क्षेत्ररक्षक गोविंद फाले आलाय स्क्रीनवर। परतीची फेक वेगानं केली आहे। एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येकडे वळली आहेत, ती दुहेरी धावसंख्येकडे। 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलक जो स्थिरावला होता तो पुढे सरकलाय। 17 धावा या धावफलकावर। 17 तर बनले आहेत, अजूनही 48। लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू, मंच 2 हात समांतर करतायत, स्क्वेअर चेंडूचा इशारा करतायत। अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 18 3 गड्यांच्या मोबदल्यात जय हनुमान परुळे क्रिकेट संघ पाठलाग करतोय 48 या धावसंख्येचा। फटका बसलाय अनिकेत वांगणकर आणि जलग या मैदानावर शेवटच्या क्षणी 2 सितारे आले आणि त्यानंतर नो मॅच लाईन मध्ये चेंडू विसवला गेला। एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे। हे झेल बनवायचं होतं, कठीण होतं झेल, पण कठीणच झेल बनवायचं होतं।
3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाला. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अजूनही 18 चेंडू बाकी आहेत आणि उर्वरितच्या 18 चेंडूवर अजूनही धावा जमवायच्या आहेत. 48 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 18 चेंडू विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. मॅच फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघाने स्वतःकडे खेचून आणली आहे. विजय आहे. अनिकेतला एक जीवनदान मिळालं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया शेखर दळवे यांचा. धन्यवाद योगेश. जाऊयात सामन्याकडे. एकंदरीत महत्वपूर्ण आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना. फ्रेंड सर्कल डिगस विपक्ष जय हनुमान परोळे. चौथ्या षटकाला सुरुवात होईल आणि चौथ्या षटकाला मॅन फ्रॉम नेमळेचा गोलंदाज पाहायला मिळतोय. तो मैदानावर अरविंद नेमळेकर. 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूंमध्ये आता मात्र 28 धावांची आवश्यकता, असं काहीसं समीकरण या मैदानावर. 48 धावांचा पाठलाग. कालच्या दिवशी धाडसाकळ गोवा संघ अतिशय चुरशीच्या सामन्यात सेमीफायनल मध्ये प्रवेश. यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक धाव निघत्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र हादरा बसतोय तो अनिकेतच्या स्वरूपात जय हनुमान संघाला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हादरा बसतोय. क्रिकेटच्या पटलावर ज्याला आत्महत्या संबोधली जाते ती आत्महत्या धावबाद स्वरूपात हादरा बसतोय तो जय हनुमान परोळे संघाला. चार गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 48 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर पाहायला मिळते 21 धावा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र अंगलटी येतोय मी तर म्हणेन आणि सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावर फ्रेंड सर्कल डिगस संघाचं पाहायला मिळत आहे. प्रिन्स स्पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ कुडाळ व कलेश्वर मित्रमंडळ नेरूर आयोजित भव्यदिव्य आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा न्यू बॅटर मैदानावर सागर पाटकर. पहिल्या सामन्यात सुंदर कामगिरी ज्यानं केली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यानं आपल्या नावे केला आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रात, तो सागर पाटकर संध्याकाळच्या सत्रात कशा प्रकारची कामगिरी करतोय त्याला साथ देण्यासाठी विजय घोलेकर नॉन स्ट्राईकला असेल सागर, नौका फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवर अरविंद नेमळेकर. कालच्या संध्याकाळच्या सत्रात आपण धाडसाकळ गोवा विपक्ष महारुद्र गोवा असा सामना पाहिला होता, तो सुद्धा अटीतटीचा. आणि आज मात्र रसिक प्रेक्षक जातात की विचार करतील कशा प्रकारची मॅच झाली आहे. सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय, टाळ्यांचा कडकडाट होतोय. अरविंद नेमळेकरची गोलंदाजी सुंदर पाहायला मिळते मैदानावर. अतिशय महत्वपूर्ण सामना, सेमीफायनलचं तिकीट कोणाला मिळेल. यावेळी मात्र पुलचा देखना फटका स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बहुधा सुंदर होत आहे. एक धाव जरूर निघते. एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 22 धावा धावफलकावर, 48 धावांचा पाठलाग. उद्याच्या दिवशी क गट अर्थातच TTMM कुडाळ क्रीडा संकुल ओरोस, फ्रेंडशिप चेनवन, ओम 11 कुडाळ, रजा युनायटेड कुडाळ, मॉर्निंग स्टार, दार्जिलिंग गोवा, दशावतार योद्धा असे संघ उद्याच्या दिवशी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. यावेळी मात्र स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी येतोय वैभव परब, मॅन फ्रॉम खोटले. दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानावर होत आहे. एक धाव जरूर निघताय. एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 23 धावा धावफलकावर. चौथं षटक प्रगती पथावर. अजूनही 2 षटकांचा खेळ हा मैदानावर शेष असेल. आजच्या दिवशी कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल, शेवटच्या दिवशी कोणता संघ असेल, परुळे की डिगस, हे पाहण्यात एवढं औत्सुक्याचं.
सुंदर सुंदर यावेळी मात्र रन इन बिटवीन द विकेट सुंदर पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंमध्ये. विजय घोलेकरचं कौतुक करेन. कित्येक वर्षाचा अनुभव ज्याच्या पाठीशी तो विजय घोलेकर मात्र एक सिंगल घेतोय आणि या सिंगल नंतर सांघिक धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते 24 धावा. आजच्या दिवशी दर्जेदार समालोचन दर्जेदार पंचगिरी पाहायला मिळाली. तर सर्व समालोचक आणि पंचांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षक चर्चा करतील की आजच्या दिवशी कोणता संघ विजयश्री संपादन करत सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. चर्चा रंगल्यात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेत. सुंदर सुंदर गोलंदाजी अरविंद नेमळेकरची सुंदर गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 24 धावा. आता मात्र अजूनही 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. अर्धा पल्ला या ठिकाणी पार केलाय. 48 पैकी 24 बनवल्यात. अजूनही 24 धावा म्हणजे आता मात्र सरासरी राखावे लागेल ते तब्बल 12 धावांची. सर्व रसिक प्रेक्षकांचं संध्याकाळच्या सत्रात मी समालोचक शेखर दळवी माझ्या समवेत अजून महत्वपूर्ण समालोचक म्हणून ज्यांची प्रत्येक ठिकाणी जबाबदारी असते ते सन्माननीय अशोक नाईक मॅन फ्रॉम शिरोडा, त्याचप्रमाणे योगेश परब मॅन फ्रॉम वेंगुर्ला यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम शेखर परब आणि त्यांचे सहकारी त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय वैभव परब. महत्वपूर्ण षटक. या षटकावर दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून असेल. कशा प्रकारची कामगिरी करतोय. स्ट्राईकला सागर पाटकर, नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय विजय घोलेकर. विजय घोलेकर आणि यावेळी मात्र सागर पाटकर ही जोडी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आहे की कोणता संघ या सामन्यावर विजयश्री संपादन करेल. एक चुरशीचा सामना व्हावा आणि तो बघण्यासाठी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून हार्दिक हार्दिक स्वागत. 12 चेंडू 24 धावा 12 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी मात्र सुंदर फटका चेंडू येतोय तो स्क्वेअर क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दर्जेदार होत आहे. एक धाव जरूर निघते. वैभव परब आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर 1 धाव म्हणजेच 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि 23 धावांची आवश्यकता. 23 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र सुंदर फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जी संजीवनी दराला चौकार निघतोय आणि या चौकारनेशी सांघिक धावसंख्या वधारते. धावपलकावर पाहायला मिळत आहेत 29 धावा. 48 धावांचा पाठलाग करताना 10 चेंडू 19 धावांची अजूनही आवश्यकता. सामना तापलाय, वातावरण तापलाय. एकंदरीत महत्वपूर्ण सामना मैदानावर. अजून एक देखना फटका चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रंजन केणी येतोय. 1 धाव जरूर निघते. तो स्वतःवर नाराज दिसतोय. मी तर म्हणेन विजय घोलेकर. फुलटॉस चेंडू आक्रमण करण्याची सुसंधी होते परंतु संधी ज्याप्रमाणे संधी हे चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. यावेळी मात्र देखना फटका बराच काळ हवेत. सुंदर फटका पाहायला मिळतोय. सागर पाटकर इज ऑन फायर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सांघिक धावसंख्या वधारते. 36 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. आक्रमण केलं जात आहे. जी 12ची सरासरी पाहिजे होती ती मात्र पाहायला मिळत आहे. अजूनही 12 धावांची आवश्यकता.
12 धावांची अजूनही आवश्यकता. आजच्या दिवशी सेमीफायनल मध्ये कोणाला तिकीट मिळेल? जय हनुमान परुळे विपक्ष सामना मैदानावर फ्रेंड सर्कल डिगस या दोन संघादरम्यान. यावेळी मात्र फटका फसलाय का? यस, हादरा बसतोय मैदानावर. सागर पाटकरला माघारी परतावं लागतंय. सागर पाटकरची छोटेखानी खेळी समाप्त. सागर पाटकर माघारी परततोय आणि न्यू बॅटर मैदानावर गुरु बिडिये याची वर्णी. ज्या गुरु बिडियेनं हल्लीच्या मोसमात अनेक स्पर्धा गाजवल्यात. हल्लीत झालेली छत्रपती चषकची स्पर्धा ज्या संघाने जिंकली त्या संघामध्ये ज्या खेळाडूचा समावेश होता तो गुरु बिडिये कशा प्रकारची कामगिरी करतोय. टेनिस बॉल असो त्यानंतर रबर बॉलच्या अनेक स्पर्धा गुरु बिडियेने गाजवल्यात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 36 धावा. 12 धावांची आवश्यकता. गुरु बिडिये 2 चेंडूंवर 2 मोठे फटके मारून सामना समाप्त करेल का? ही क्षमता गुणवत्ता त्याच्यामध्ये आहे आणि ती समता गुणवत्ता या सामन्यामध्ये सिद्ध करावी लागेल. हार्ड हिटर फलंदाज अर्थातच कौतुक कॉमेंट्री बॉक्स मधून जास्त होतं, परंतु कौतुकास पात्र कामगिरी ज्यावेळी जो खेळाडू करतो त्यावेळी मात्र त्याला शब्बासकी मिळते. सुंदर सुंदर सामना मैदानावर पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुंदर फटका कव्हरच्या दिशेने चेंडूचा मार्गक्रमण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा जरूर निघतायत. आता मात्र समीकरण असेल या मैदानावर 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत त्या 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. हा भीमपराक्रम कोणता गोलंदाज रोखला जाईल परुळे संघाला हे निश्चित करणारा हा सामना. अर्थातच या सामन्यावर रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. एक देखणा सामना. कालच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात सुंदर सामना महारुद्र गोवा विपक्ष धाडसाकळ गोवा. अर्थातच त्या सामन्यामध्ये आपण अर्धशतक रजत कुडाकरचा पाहिलाय. आजच्या दिवशी शेवटचा सामना आजच्या दिवसातील फ्रेंड सर्कल डिगस विपक्ष जय हनुमान परुळे या दोन संघादरम्यान. सकाळच्या सत्रात जय हनुमान परुळे संघानं पहिला सामना खेळला होता तो रामेश्वर गावनाळे विपक्षात आणि त्यानंतर मात्र पहिल्या सामन्यात जी काही सुवर्ण संधी लाभली होती त्या सुवर्ण संधीचा लाभ घेत जो सामना सुपर ओव्हर पर्यंत गेला होता तो मात्र मैदानावर पाहायला मिळतोय. ओमकार तावडे गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू निर्णायक असतील आणि 6 चेंडूंमध्ये एक मोठा सामना मैदानावर. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. स्ट्राईकला विजय, नॉन स्ट्राईकला गुरु बिडिये ही जोडी आणि आतापर्यंत बनवल्यात त्या 38 धावा. 6 चेंडू 10 धावांची गरज. यावेळी मात्र गोविंद फालोला दगा करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. एक खणखणीत चौकार पाहायला मिळतोय विजय घोलेकरच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर चौकाराची नोंद होते. अर्थातच अजूनही 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा शिरकाव करतोय तो जय हनुमान परुळे संघ. अर्थातच क्रिकेट आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत मात्र भाकीत करणं हे धोक्याचं असेल. अतिशय महत्वपूर्ण सामना. रसिकांचं पारणं डोळ्याची पारणं फेडणारा सामना हा आज मैदानावर पाहायला मिळतोय. त्यासाठी जे प्रेक्षक हे सामना युट्यूबवरून लाईव्ह पाहतात आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. यावेळी मात्र रियासीचा देखना फटका पाहायला मिळतोय. विजय घोलेकर ही इज ऑन फायर.
रिओशिपचा देखना फटका लागला तर आबाद नाही तर बरबाद आणि यावेळी मात्र आबाद करून जातोय परुळे संघाला. 4 धावा निघतायत म्हणजे अजूनही सामना जिंकण्यासाठी आवश्यकता ती नाममात्र 2 धावांची, परंतु सामना मात्र अडीचा नक्कीच झालाय. शेवटच्या षटकापर्यंत आलाय. अजूनही 2 धावांची आवश्यकता. विजय घोलेकर आणि गुरु बेडिये ही जोडी अर्थातच सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. 2 धावांची आवश्यकता. सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजूनही 2 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर काय होईल अजूनही प्रश्नचिन्ह असेल रसिक प्रेक्षकांसमोर आणि या प्रश्नाचं उत्तर येत्या 2-3 मिनिटांमध्ये स्पष्ट होईल. एक महत्वपूर्ण सामना, क्वार्टर फायनलचा सामना मैदानावर. यावेळी मात्र पुलचा फटका, त्या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि बघता बघता चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर आणि खूप खूप अभिनंदन. जय हनुमान परुळे संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ पाहायला मिळतोय. विजय घोलेकर, गुरु बिडिये, विनायक उर्फ बाबू पाटकर, त्यानंतर सोमेश सावंत, सागर पाटकर. खूप खूप अभिनंदन सर्व खेळाडूंचं. त्याचप्रमाणे हार्डलक फ्रेंड सर्कल डिगस. आजच्या दिवसातील खेळ समाप्त होतोय आणि आजच्या दिवशी सेमीफायनल मध्ये जय हनुमान परुळे संघ दाखल होतोय. खूप खूप अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये फ्रेंड सर्कल डिगस संघ आपण प्रवेश घेतलात. पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.